नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत मुंबईहून थेट महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कास पठार अनुभवायला। स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल ट्रॅव्हल विथ रिनोच्या नवीन ब्लॉग मध्ये। चला तर मग एक नवीन सुंदर सफर करूया। हे बघ, आता आपण आलो आहे खंडाळा घाटात। घाटातील हे दृश्य असं वाटतंय धुक्याची चादर सर्वत्र पांघरलेली आहे। पुणे पासून साताऱ्याचे अंतर हे 129 किलोमीटर आहे। आपण पुण्यात आलोय आणि पुणेरी मिसळचा स्वाद नाही घेतला तर नवलच। कात्रज टनलच्या साधारण 9 किलोमीटर अंतरावर हे आहे आनंदी मिसळ हाऊस। इथे मिसळची चव खूपच मस्त आहे। इथे एकदा नक्की ट्राय करा। आता आपण पोहोचलो आहे सातारा येथे। आपलं कास पठारचं बुकिंग हे उद्याचं आहे। आज आपण साताऱ्यातील न्यू आरटीओ भागातील हॉटेल श्रीमान येथे थांबणार आहोत। इथे रूम व रूम सर्व्हिस चांगली आहे। साताऱ्यातील पवई नाका या भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा रुबाबदार असा हा पुतळा खूपच मनमोहक दिसतोय। साताऱ्यात आलोय आणि इथलं लोकल जेवण नाही जेवलं तर आपला ब्लॉग कसा पूर्ण होणार। चला तर एक्सप्लोर करूया साताऱ्यातील लोकल जेवण। आता आपण आलो साताऱ्याच्या हायवेवर हॉटेल शिदोरी येथे येथील चिकन थाळी टेस्ट करायला। ज्वारीची भाकर, चिकन रस्सा, पांढरा रस्सा आणि सोलकढी खूपच टेस्टी होतं। जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड झालं पाहिजे, म्हणूनच तर आपण आलोय पवई नाका येथे चोंडेश्वर रबडी यांच्याकडे रबडीचे विविध प्रकार उपलब्ध आहे। सीताफळ रबडी तर यांची खूपच फेमस आहे। चला तर भेटूया चोंडेश्वर रबडी यांचे ओनर संकेत यांना। नमस्कार, मी संकेत कुमार शिंदे, युवा उद्योजक। आपल्या सातारामधील सर्व खवयांसाठी सादर करत आहे चोंडेश्वर रबडी। आपल्या रबडीमध्ये 4 फ्लेवर अवेलेबल आहेत। सीताफळ रबडी आहे, गुलकंद रबडी आहे, खवा रबडी आहे आणि रसमलाई रबडी आहे। त्याचसोबत आपल्याकडे आईस्क्रीमचे 4 फ्लेवर अवेलेबल आहेत। चॉकलेट रबडी आहे, चॉकलेट आईस्क्रीम आहे, सीताफळ आईस्क्रीम आहे, मँगो रोल कट आहे, गुलकंद रोल। चला तर आता आराम करूया आणि उद्या सकाळी भेटूया कास पठारावर। सकाळचे 6 वाजले आहे आणि आता आपण निघालो आहे साताऱ्यामधून कास पठाराकडे। त्याचे अंतर साधारण 22 किलोमीटर आहे। वा, काय नजारा आहे! असं वाटतं पूर्ण शहर ढगामध्ये वसलेलं आहे। येथून लेफ्ट साइडला कास पठाराची 1 नंबरची पार्किंग आहे व सरळ वासोटा किल्ला आणि तापोळा हे पर्यटन स्थळ आहे। पार्किंग मध्ये गाडी पार्क करून आपल्याला वन विभागाच्या बसेस किंवा जीप मध्ये कास पठारापर्यंत पोहोचावे लागते। हे अंतर साधारण 2 किलोमीटर आहे। कास पठार भेटीपूर्वी www.kasind.in या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे। तसेच इथे 3 टाइम स्लॉट मध्ये बुकिंग होते, 7 ते 11, 11 ते 3 व 3 ते 6। एका स्लॉट मध्ये 1000 व्यक्ती आतमध्ये सोडले जातात, त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करून या। येथे ऑफलाईन बुकिंग सुद्धा होते। तो विकेंडला येण्याचं टाळा, कारण विकेंडला इथे खूप गर्दी असते। फायनली आपण पोहोचले कास पठार येथे। येथे आल्यानंतर आपल्याला ऑनलाईन बुकिंगची प्रिंट दाखवल्यानंतर आपल्याला गेट नंबर 4 मध्ये एंट्री मिळते। आपण इथे 200 रुपये देऊन गाईड सुद्धा बुक करू शकतो।
सप्टेंबर ऑक्टोबर हा काळ कास पठारावर फुलांचा बहर असतो. आकडेवारीत सांगायचे झाले तर 1500 पेक्षा जास्त वनस्पतीचे प्रकार इथे नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये 156 फॅमिली, 680 जिनेरा, 1452 जाती आणि 400 पेक्षा जास्त औषधी वनस्पती या संपूर्ण कोयना कास परिसरामध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. रेड डाटा बुक या अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पतीच्या 624 जातीपैकी तब्बल 33 जाती 6% वनस्पती या पठारावर सापडतात. त्यांचे संवर्धन करणं सुद्धा हे आपलेच कर्तव्य आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, फुलपाखरे, पतंग, स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी येथे आढळतात. 2012 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा ठरवलेल्या नैसर्गिक ठिकाणांमध्ये पश्चिम घाट आणि कास पठार यांचा समावेश झालेला आहे. हे आहे चंद्रकांत किर्दर, आजचे आपले गाईड. चला तर मग कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांची सैर करूया. चंद्रकांत किर्दर, राहणार कास. कंदील पुष्प बल्बोसा म्हणून आहे. त्याची माहिती अशी की त्याच्यात किड गेला की ते विसरून म्हणजे आतमध्ये यात गोलाईमध्ये जातो. म्हणजे ते पकडून ठेवतं, मग आतमध्ये त्याला निघता येत नाही बाहेर, म्हणून ते त्याला सोडून देतो बाहेर. हे आहे कंदील पुष्प. परागीभवन आणि फलन झाले की कीटकांची सुटका करणारे एकमात्र फुल कंदील पुष्प. कंदील पुष्पाचे 70 पेक्षा जास्त प्रकार जगभरात सापडतात. सह्याद्री पठारावर आणि जंगलात 20 प्रकारची कंदील पुष्पे सापडतात. त्यांना खरचुडी, खनतोडी, हमन, हनुमान बटाटा अशी विविध नावे आहेत. येथील फुले हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील काही फुले हे टायमिंग नुसार कोमलतात. येथे मातीचा थर हा काही फुटापर्यंत मर्यादित असल्यामुळे येथील फुलांचे जीवनमान हे 8 ते 10 दिवस इतकेच मर्यादित असते. ही सर्व फुले एकाच वेळी फुलत नाही, वेगवेगळ्या वेळेनुसार फुलतात. हे येथील फुलांचे वैशिष्ट्य आहे. या परिसरामध्ये दरवर्षी 2000 ते 2500 मिमी इतका पाऊस पडतो. सचित्र जांभा दगडामुळे बरेचसे पाणी वाहून जाते किंवा मुरते, परंतु मातीचा थर फारच कमी असल्यामुळे पावसाळा सोडता इतर दिवसामध्ये कोरडा ठणठणीत राहतो. त्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये इथे फुलणार निसर्ग वैभव अफलातून आहे. ते जपायला हवे, त्याचं संवर्धन करायला हवे. हे नेसरोडी आहे. नेसरोडी कॉलेस्टेम. तिथे रानवांगी आहे. रानवांगी चिच्चुरुटी, तिला स्थानिक भाषेत चिच्चुरुटी म्हटलं जातं. चपटी आंबरी, तिरसुळ आंबरी म्हणलं जातं. चपटी आंबरी म्हणलं जातं. स्वयंजीवी आहे. झाडाला काही इजा करत नाही. झाडावर आबाळी तिला येलो डॉट्स मध्ये असतात. आबाळासारखी दिसली ती म्हणून आबाळी म्हटलं जातं. गुलाबी तेरडा. तिला गौरीला पुस्तक गौरही म्हटलं जातं. गौर, गुलाबी तेरडा, बालसम. शास्त्रीय भाषेत ते बालसम म्हणतात, पण स्थानिक भाषेत तिथे गौरीला कारण ती पुजली जातात म्हणून तिला गौर म्हटलं जातं. आणि तेरडा, गुलाबी तेरडा. जरतारी, तिला वेल असतो जरतारी. खाली कंद असतो, पण जरतारी लेमेंजिया असं म्हटलं जातं तिला. जरी दिसली आत म्हणून तिला जरतारी म्हटलं जातं. स्थानिक लोक तिला हुल्लुरी म्हणतात. रान आदत, हिच्चेनिया,
पाठीमागे सगळे दिसत आहे ते सगळे जण आहे बाई रान आळ्यात. ही रानभाजी आहे शेंडवेल म्हणून. शेंडवेल म्हणतात, डुक्करकंद म्हणतात काही लोक, शेंडवेल पण म्हणतात. शेंडवेल स्थानिक भाषेत शेंडवेल म्हणतात खरं. पण त्या यात्रे नाव त्याने डुक्करकंद ठेवलं आहे. ही रानभाजी, रायची भाजी म्हणलं जातं. स्थानिक लोक तिला राहायची भाजी म्हणतात. हिरड्याच्या आपण याच्यामध्ये त्रिचूर्णामध्ये त्रिचूर्ण. हिरडा, बेडा, आवळा. हां हां, हिरड्याचं फळ आहे का? हा, हिरड्याचं फळ आहे. हे आहे हिरडा फळ. हे आपण त्रिफळामध्ये यूज करतो. वा, किती छान आहे. मकळीने आपलं जाळं विणलं आहे आणि त्यावर दवबंदू पडली आहे. किती छान नैसर्गिक वाटतं हे सर्व. वॉटर विलो, वॉटर विलो घोडं थर्मेर म्हटलं जाते. थर्मेर बोला, सांगा. हा विघ्ना म्हणजे परागीभवनसाठी. इथून किडा आत गेला पाठीमागून की ते त्या सोंड बाहेर काढून सोडून देते, त्याला पकडून ठेवत नाही त्याला. म्हणजे परागीभवन व्हावं, स्वतःची जात स्वतः वाढवायसाठी, हा परागीभवनसाठी त्याचा सोडून किडीला देतं. पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशनसाठी. हे वर्गमूळ, त्याच्या फांदीला फांदी फुटली जाते म्हणून त्याला वर्गमूळ. जसे गणितात संख्येला संख्या वाढली जाते तसेच त्याला फांदीला फांदी फुटत जाते म्हणून त्याला वर्गमूळ म्हटलं जातं. स्थानिक भाषेत दुधी म्हणतात, कनेर म्हणतात. त्याचा चीक जर पोळी आली त्याच्यावर आपण घातला तर ती पोळी बसती, म्हणजे मरून जाते पोळी. ही शतावरी कल्प याचा बनवला जातो. ती औषधात टाकणारी शतावरी. शतावरीची झाडावरती वेल असते, ती वेलीला काटे असतात. त्याला आता फुले येत नाहीत, त्याला मे मध्ये फुलं येतात. हे कुठले फुलं? पाडमध्ये हे पान आहे त्याचे. आपलं त्याच्या इकडची लोक काय करतात, आपलं पेर वगैरे सुजलं भिजलं असतं काय बोट, तर त्याचा ह्याचा वेल काढून त्या असे बांधणार त्याला घट, ते बरं होतं. म्हणजे मशरूम बघा आता आलेलं आहे, झाडाचे मशरूम. झाडाचे लायकेन प्रदूषणमुक्त भागात येणारे दगडाला येते, झाडाला येतं. हा शिवकालीन रोड आहे, शिवाजी महाराजांच्या काळातला. प्रतापगड ते अजिंक्यतारा, आणि हा जावळी तालुका आहे. इथपासून जावळी तालुक्यात हद्द सुरू झाली ते, म्हणून हा जावळीचं खोरं म्हटलं जातं. चंद्रराव मोरेच्या जावळीचं खोरं असणारे हा तेव्हाचा. आज आपला सज्जनगड, अजिंक्यतारा ते प्रतापगड याचे संपर्क साधणारा हा रोड.
कारवी टोपली कारवी टोपलीसारखं उलट्या टोपलीसारखं तिथे जुडूप दिसतं म्हणून तिला टोपली कारवी म्हटलं जातं. आणि निली कुरुंची पण म्हणतात, केरळावाले ते निली कुरुंची म्हणतात. छोटं जुडूप असते. ते 4 प्रकार आहेत टोपली कारवीचे. मोठी कारव असते, माळ कारव म्हणून ती आणि दुसरी कडा कारव असते, दुसरी गिटारी कारव म्हणून असते. अशा 4 कारवीचे प्रकार आहेत. ते पठाराच्या खाली असतात. पठारावर येणारी ही टोपली कारवी. किती वर्षांनी येतं हे? 8 वर्षानं. पण गेल्या वर्षी 24 साली आले होतं. हे चुकून कसं काय राहिलं म्हणून आले ते. आणि काय 12 वर्षाने येणारे असते. ही आबाळी सकाळी ते 1:30 वाजेपर्यंत खुलली जाणार, नाहीतर अशी मिटली जाणार. ती उद्या मग खुलणार. आणि ही निलिमा आहे. निलिमा दुपारी 1:30च्या नंतर उमलणार. त्याच्यात आणखीन एक प्रकार आहे अबोलिमा. अबोलिमा ही 10च्या नंतरच उमलणार आणि 4ला मिटणार. अशी असते बघा. ही आबाळी ही दुपारपर्यंतच खुलणार, दुपारनंतर मिटणार. आणि ही अबोलिमा 10च्या नंतर उमलणार आणि 4 वाजता मिटणार. ही दुपारनंतर उमलणार, 6च्या नंतर बंद होणार. गवती दवबिंदू, मराठीत गवती दवबिंदू. शास्त्रीय नाव डोशेरा बर्मानिया. हा किडेखाऊ आहे, म्हणजे कार्निवारिस किडेखाऊ. किडा बसला त्याला मधीसारखं दिसतं त्याच्यावरती, म्हणून ते मध समजून ते फसून त्याच्यावर किड्या बसतो बारीक. ते मग त्याला गट्टम करून टाकतं, खाऊन टाकतं. हा इंडिका आहे. इंडिका मराठी गवती दवबिंदू त्याचाच प्रकार आहे. कार्निवारिस आहे, पण कार्निवारिस आहे. हिरो आर्किड दीपमाळ्यासारखा दिसतं म्हणून त्याला दीप आर्किडही म्हणतात. हे हिरो आर्किड आहे. आर्किड ही जास्त जूनमध्येच येतात, पण आता काय राहिलेले आहेत. त्या खडकाचा प्रकार जांभा आहे. क्षेत्र 1800 हेक्टर आणि भागात 200च्या वर पाऊस पडतो, 200 मिलीच्या वर. समुद्र सपाटीपासून 1200 ते 1240 उंची. आणि 375 फुलांच्या प्रजाती आहेत. दुर्मिळ प्रजाती 47 आहेत. 98 एंडिमिक प्रजाती म्हणजे फक्त पश्चिम घाटात आढळतात ते आहेत. आणि काष्ट गेळ्याचा पहिला जेव्हा त्याला गेळ्याला फळं येतात, गोल पेरूसारखी फळं येतात, त्याचा पहिला दुर्मिळ साबण तयार नव्हता झाला तेव्हा स्थानिक लोक साबणासारखे कपडे देण्यासाठी त्याचा गेळ्याचा फळांचा वापर करायचे. तेव्हा कपड्याला लावलं त्या साबणासारखा पेस्ट येतो. तुतारी सारखे दिसणारी तुतारी फुलं आहेत. ती रात्री उमलतात, दिवसा मिटली जातात. सूर्य मावळला की ती उमलतात तुतारी. इथे गुलाबी तेरडा आहे. गुलाबी तेरडा इकडे गुलाबी जांभळा. रश्मिथिया किंवा बरका मिकी माऊस असं म्हणतात. आणि ते बरका का म्हणतात तर पहिलं त्याचे पानं आणि फुले संध्याकाळी सूर्य मावळा गेला की मिटतात म्हणून बरका म्हणतात. म्हणजे शेतकऱ्याचं जुनं एक घड्याळ झालं ते.
की घराकडे जावा आता बरं का, असं आहे ते वैशिष्ट्य त्याचं हे आहे. हे धनगर फेटा, व्हाईट वर समजा सफेद वाला धनगर फेटा. ही पूर्वीच्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात मावळे फेटा बांधायचे म्हणून ते त्याचा गोर असल्यामुळे फेटा म्हणून धनगर फेटा म्हणतात जाते. आणि हे निळेवाले आहेत, हे सगळे निळे निळे इकडे दिसते ना, ते सीतेचे अश्रू आहेत. ते जरा खोलून जा. सीतेचे अश्रू आहेत. तिची एक कथा आहे अशी की रावणाने सीतेला पंचवटीतून पळवून नेली, तेव्हा सह्याद्री पट्ट्यातून इकडून श्रीलंकेकडे नेली, तेव्हा तिचे अश्रू पडले, तिचे हे फुलं झालेले आहेत, अशी एक कथा आहे. आणि कास पठारावर चोडी फुले का, अशी एक कथा आहे इथे की बाबा इकडे येडामाय म्हणून आहे, मंदिर आहे एक येडामायचं. त्याच्यानंतर शिखर शिंगणापूरला शंकर पार्वती राहत होती, तेव्हा त्यांची पार्वती म्हणाली की राम वेडा झाला, या झाडांना मिठी मारतोय, दगडीना कावटाळतोय, म्हणून ती म्हणली हा राम बायकोसाठी येडा झाला या, म्हणून त्याला मी फसवू का. तर शंकर म्हणते की नको फसवू, तो फसणार नाही, तर त्यांना मोक्ष देते झाडा दगडांना. तर ती म्हणली मी एका मिनिटात त्याला फसवतो. ते फसवू शकली नाही, ती सीता बनून फसवाई गेली. ते म्हणला मी शंकर म्हणले होते भगवान की जर फसला नाही राम तर तुला मी 12 वर्ष भेटणार नाही. तर सीता बनून गेल्यानंतर ते राम तिला सरळच म्हणला की बाबा का आई येडी झाली आहेस का, म्हणून तिथं येडामाईचं मंदिर स्थापन केलं गेलं. आणि मग ते त्यांची 12 वर्ष भेट झाली नाही. त्याच्यानंतर ते कासाई दिवे इथे म्हणजे नटराज म्हणतो आपण, ती 2 पिंडी एकाच पिंडीमध्ये असणाऱ्या नटराज, मग ते त्यांचं मिलन इथं 12 वर्षानंतर झालं. म्हणून ही फुले सगळी कास पठाराव दिसतं, वर्षाव केला फुलांचा देवाने, म्हणून ही कास पठाराव फुलं सगळी निर्माण झाली. दगडफूल, राष्ट्रवादी दगडफूल प्रदूषणमुक्त भागात हे म्हणजे असतं. तारागुच्छ, रानजिरे, स्टार बुके म्हणलं जातं इंग्लिशमध्ये, स्टार बुके. ही जांभळी मंजिरी आहे. त्याच्यात आणखीन एक प्रकार असतो छोटी मंजिरी, पण जांभळी ही तुळशीसारखीच असते. मंजिऱ्या येतात तुळशीला, पण अशा हिला मंजिऱ्या येतात म्हणून जांभळी मंजिरी म्हणतात. कंगवारके, आता आपण निघालोय कामोदिनी फुलांच्या तळ्याकडे. ते गेट नंबर 4 पासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. ह्या वर्षी पाऊस खूप जास्त असल्यामुळे फुले अजून उमललेली नाही, ती अजून खूप लहान आहेत. या फुलांसाठी ऊन आणि पाऊस दोन्ही पाहिजे असते. सकाळचे 10 वाजले आहेत. चला आता नाश्ता करूया. इथल्या लोकल लोकांनी गावरान पद्धतीचे बनवलेले साधं जेवण, नाचणीची भाकर, बेसन, लाल चटणी, हिरवा ठेचा, मोकळ्या रानात बसून खायला खूपच भारी मजा येते. आता आपण आलो आहोत कास तलाव येथे. कास तलाव हा उरमोडी नदीचा उगम आहे. हा तलाव सुमारे 1875 साली बांधण्यात आला. सातारा शहर आणि आसपासच्या गावी पाणी पुरवठा करण्यासाठी हा तलाव तयार करण्यात आला आहे.
दगडी धरणाच्या स्वरूपात तलावाची उभारणी झाली असून त्यामध्ये नैसर्गिक झऱ्याचे पाणी साठवले जाते. कास तलावापासून साधारण 200 मीटर अंतरावर असलेले हे आहे कास लेक व्ह्यू हॉटेल. येथून तलावाचा व्ह्यू खूपच नैसर्गिक आहे. येथे विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी केली जातात, जसे की टेंट कॅम्पिंग, कॅम्प फायर, घरगुती जेवण, बोटिंग, रूम, सर्व प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध आहे. आज येथे शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग बारामती कॉलेजचा 300 मुलींचा ग्रुप आलेला आहे. चला तर बघूया ह्या ग्रुपची एक झलक. आजूबाजूचा निसर्ग बघून ह्या मुलींचा आनंद तर दोघांनीतच झालाय. चला आता भेटूया ह्या हॉटेलचे मालक मोरे सरांशी. नमस्ते. पहिलं प्रथम आपलं स्वागत. मी कास लेक व्ह्यू हॉटेलचे मालक. आपलं कास तलावा शेजारी कास लेक व्ह्यू हॉटेल आहे. पठारापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. कास धरणाला लागूनच आहे. तिथून पुढे वजराई वॉटरफॉल आहे बघण्यासारखा. तिथून खाली बामनोली बोटिंग आहे. बोटिंगमधून त्रिवेणी संगम आहे, दत्त मंदिर आहे, वासोटा किल्ला आहे, चकदेव किल्ला ट्रेक आहे, पर्वत आहे. असे ट्रेकिंगचे खूप ऐतिहासिक पर्यटन स्थळं तिकडं आहेत. आणि ऐतिहासिक बघण्यासारखा म्हणजे वासोटा किल्ला आहे. रूम्स आहेत आपल्याकडे. टेंट कॅम्पिंग करतो आपण. कॅम्पिंगमध्ये कॅम्प फायर करतो. नॉनव्हेजमध्ये स्पेशल मटन, चिकन, आंबळी, कोयनेचा मासा, कटला. व्हेजमध्ये आपलं घरगुती पद्धतीत जेवण अशी सुविधा देतो आम्ही. कास तलावापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर भांबावली येथे वजराई हा धबधबा आहे. या धबधब्याची उंची 200 ते 225 मीटर आहे. माथ्यावरील गाव कास, खाली पाटेघर, उमरडी नदीचा उगम अशा 3 टप्प्यामध्ये हा धबधबा आहे. भांबवली येथून 8 किलोमीटर अंतरावर बामनोली हे गाव आहे. या गावामध्ये वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बोटिंग सुविधा उपलब्ध आहे. तेथील सरपंच यांनी बोटिंग बद्दल दिलेली ही माहिती आपण ऐकूया.
आपल्या इथं कायम बोटिंग चाललेलं वर्षभर. आता 15 ऑक्टोबरपासून वासोटा किल्ला सुरू होईल. तर वासोटा किल्ल्याचं आम्ही 12 लोकांचं पॅकेज तयार केलेलं असते. अजून परत इथं दत्त मंदिर, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, तापोळा वगैरे असे पॅकेजेस चाललेले असतात. बोटिंग 12 महिने चालू असतात. स्पीड बोट आहे, वॉटर स्कूटर आहे, मोटर बोट आहेत. आपल्याकडे सर्व बोट उपलब्ध आहेत त्या ठिकाणी. आपली भैरवनाथ बोट क्लब वाहतूक सहकारी संस्था बामणी या नावाने आपण विकसित आहोत आणि आपण योग्य रेटनेच पर्यटकांना सेवा देण्याचं काम कायम करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला कास पठारावरील हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून असा नवीन ब्लॉग बघण्यासाठी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.